प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा प्रभूमध्ये आपण एकत्र आहोत. सुंदरशी वेळ ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा परमेश्वराने आपणास दिली. होय, ही वेळ तोच आपल्या जीवनामध्ये आणतो. याकरता त्या सर्व वेळेमध्ये आपण त्याची उपकारस्तुती करणारे आणि त्याची आराधना करणारे आपण बनलो पाहिजे. पहा, स्तोत्रसंहिता याचं 92 अध्याय. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्पर तुझे नामस्कीर्तन करणे गोड आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परतपरा तुझे नामस्कीर्तन करणे गोड आहे. हे सर्व गोष्टी गोड आहेत. देवाचं वचन मधाच्या रुचीपेक्षाही गोड आणि मधुर आहे. याकरता त्याच्या विश्वासात राहा, त्याच्या वचनात राहा, त्याच्या प्रार्थनेमध्ये राहा. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि प्रार्थनेनंतर देवाच्या वचनाकडे आणि वर्शिपकडे आपण वळूया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही वेळ संधी आमच्या जीवनात आणले उपकार मानतो. आणि होय, या वेळेकरता, समयाकरता आणि या येणाऱ्या वचनाकरताही ख्रिस्तामध्ये तुला धन्यवाद देतो. वाचली सर्व वचनं प्रभू, जे काही वचन आम्ही आत्ता वाचलं ते सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित कर आणि प्रत्येकाने सदा सर्वदा तुझ्या उपकार स्तुतीमध्ये असावं असं तू कर. येणाऱ्या वचनावरही ख्रिस्तामध्ये तू आशीर्वाद पाठव. आणि होय, आमच्यातून कळत न कळत झालं सर्व चुकांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. येणारे वर्षिप वचन ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर. श्यामास ठाऊक म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की सुंदरशी वेळ त्याने आपल्या जीवनात दिली. आणि या वेळेमध्ये आपण एकत्र असताना, त्याच्या सानिध्यात असताना आपण त्याच्या आराधनेमध्ये पण जाऊया. 1-2 गीतं प्रभूला सादर करू, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जी वेळ दिली त्या वेळेमध्ये आपण आपल्या ओठांचे अर्पण त्याला आपण सादर करू. आणि ही वेळ जी परमेश्वरानेच आपल्या जीवनात दिलेली असते की आपण त्या वेळेमध्ये, त्या समयामध्ये आपल्या ओठांचे अर्पण, स्तुती त्यांना द्यावी. आणि आपण जर असं करत नाही तर आपण त्या देवाचे निवडलेले लेकरं नाही आहोत. आपण त्या देवाच्या स्तुती आराधनेमध्ये राहत नाही आहोत. कारण की जो परमेश्वर आपणास बदलू पाहतो, स्वीकारू पाहतो, त्या देवाच्या आराधने स्तुतीमध्ये जर तुम्हाला बदलायचंय तर तुमच्या मनाचं नवीकरण तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुमच्या मनाचे हट्ट नाही तर तुमच्या मनाचं नवीकरण तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही मनाचं नवीकरण करत नाही तोपर्यंत तुम्हाला देवाचं वचन समजणार नाही. आज जेवढे ऑनलाईन पाहतील, ऐकतील हे वचन, त्या सर्वांना ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा सलाम. नेहमी त्याच्या स्तुती आराधनेमध्ये राहा, त्याच्या वचनामध्ये राहा. हे प्रभू एक सुंदररित्या आपणास घडवणारा असा तो परमेश्वर आहे. आणि त्याची तीच इच्छा आहे की त्याचा पुत्र जसा त्याला परमप्रिय आहे त्याने त्याचा अर्पण आपणासाठी केलं की आपण त्या परमप्रिय पुत्रासारखे त्याच्या प्रतिमेचं आपण बनावं. जोपर्यंत ती आत्मिक प्रतिमा आपल्या जीवनामध्ये तयार होत नाही तोपर्यंत आपण त्याच्या राज्यास योग्य असे मोजले जाणार नाही.
याकरता आपल्या ठाई ती प्रतिमा तयार व्हावी म्हणून प्रयत्नशील राहा. आपल्या ठाई ती प्रतिमा तयार व्हावी म्हणून ती प्रयत्नशील राहा. ती प्रतिमा ख्रिस्ताची आहे, ख्रिस्ताच्या स्वरूपाची आहे. जोपर्यंत ती तयार होत नाही तोपर्यंत ती प्रक्रिया चालू आहे. आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत ज्या गोष्टी देवाला न आवडणार आहेत त्या आपल्या जीवनातून आपण काढणारे असलो पाहिजेत, सोडणारे असलो पाहिजेत. आणि त्या गोष्टी जर निघत नसतील तर त्यासाठी प्रार्थना करणारे सुद्धा आपण असलो पाहिजे. आराधनेमध्ये राहा, स्तुतीमध्ये राहा, वचनामध्ये राहा आणि आपलं जीवन जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत बदलत राहा. तेरी आराधना करू, तेरी आराधना करू, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत, तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत. हृदय के तार छेड़े झनका, हृदय के तार छेड़े झनका, तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत. जीवन से मेरे तू महिमा पाए, एक ही कामना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का राज, सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी ही महिमा का राज. पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, हर पल सुनाते हैं आनंद का राग, हर पल सुनाते हैं आनंद का राग. मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से प्रार्थना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. पतित जीवन में ज्योति जला दे, मुझ पे तुझ पे लगी है आशा मेरी,
पतित जीवन में ज्योति जला दे। तुझ पे लगी है आशा मेरी, पाप में तन को दूर हटा दे, पाप में तन को दूर हटा दे। पूर्ण हो अभिलाषा मेरी, पूर्ण हो अभिलाषा मेरी, जीवन के कठिन दुखी क्षणों का दृढ़ता से प्रार्थना करूं। पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं। तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं। पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं। तेरी आराधना करूं। धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो। ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो। ही वेळ, हे समय सर्व काही तुझ्या हातात देतो। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि येणाऱ्या वचनाद्वारे तुझा आत्मिक बोध ख्रिस्तामध्ये तू घाल। होय प्रभू, आज जे सहभागित होत आहेत, जे सहभागित आहेत, या सर्वांना ज्या ज्या परिस्थितीत ते आहेत त्या सर्व परिस्थितीमध्ये तुझ्या वचनाद्वारे, सामर्थ्याद्वारे, विश्वासाद्वारे तू स्थिर कर। सर्व अडखळणं ख्रिस्तावर तू घालून टाक, कारण की प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे। होय, या वचनानुसार प्रभू त्यांच्या जीवनातले सर्व अडखळणं ख्रिस्तावर तू घाल। त्यांचे सर्व अडखळणच नाही, त्या अंधकाराच्या गोष्टी सुद्धा ख्रिस्तावर तू काढून टाक। त्यांचं जीवन स्वतंत्र आणि ख्रिस्ताच्या अधीन असं बनव। ही प्रार्थना प्रभूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन। देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ दिली आणि या वेळेमध्ये आपण एक छोटासा संदेश आज पाहणार आहोत। पहा, तुम्ही जे वर्तन इतरांकडून इच्छिता तेच वर्तन तुम्ही एकमेकांसंगती करणारे असे बना। होय, जे वर्तन तुम्ही एकमेकांकडून करू इच्छिता तेच वर्तन तुम्ही इतरांबरोबर करा। ख्रिस्ती जीवनाचा जीवितक्रम हाच आहे। ख्रिस्ती जीवनाचा जीवितक्रम हाच आहे की तुम्ही जे दुसऱ्याकडून अपेक्षा करता तेच वर्तन तुम्ही इतरांबरोबर करणारे असे बना। प्रेज द लॉर्ड। आणि जर तुम्ही असे करत नाही तर तुम्ही त्या ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये नाही आहात। तुम्ही ख्रिस्ताची ओळख तुम्हाला आहे, ख्रिस्ताला तुम्ही ओळखता, ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलेला आहे, देवाला तुम्ही ओळखता, तर तुम्ही त्या देवाच्या गुणासारखे, वर्तणुकीसारखे असणं गरजेचं आहे। पहा, आज तुमची नावं अनेक प्रकारची असतील, अनेक संबोधन त्यामध्ये होत असतील, काही गोष्टी तुम्हाला अशा पण दिसत असतील, नाव सौम्य आहे, वर्तन वेगळं आहे। तसंच काहीतरी ख्रिस्ती विश्वासामध्ये पण आहे की ख्रिस्ती विश्वासू आहेत पण वर्तन तसं नाही। तर आपल्याला त्या वर्तनाने नाही तर ख्रिस्त जी सार्वकालिक जीवनाचा दरवाजा, प्रतिमा देवाने निर्माण केला, देवाने त्याला या जगात पाठवलं आणि एक नियम, एक अनुशासन, एक वर्तणूक, एक कित्ता आपल्या ठाई घातला आणि तो कित्ता गिरवणारे असे आपण त्याची मेंढर असलो पाहिजे। तो कित्ता गिरवणारे असे आपण त्याची मेंढर असलो पाहिजे।
मेंढरं म्हणजे मेंढपाळाच्या मागे जाणारी. मेंढरं ही आहेत शेफर्ड. मेंढपाळ त्याच्या मागे जाणारी ती मेंढरं आहेत आणि त्याच्या चित्तवृत्तीत राहणारी ती मेंढरं आहेत. मेंढपाळ तुम्ही पाहिला असेल शेतामध्ये, तो एक प्रकारचा आवाज तयार करतो, एक प्रकारची काठी मारतो. मेंढरं त्या इशाऱ्याला चालणारी अशी असतात. शेपर्डच्या मागे शीप्स चालणारे असतात. आपण पण तसंच असलं पाहिजे. प्रार्थना करता, बायबल वाचत असाल, वचन वाचत असाल, चर्चला जात असाल, हे सर्व गोष्टी ठीक आहेत, ते करायलाच पाहिजे. त्या तुमच्या जीवनातल्या साक्षी आहेत. चर्च कलसिया ही शरीराच्या आत्मिक शरीराची राखलेली सहभागिता आहे. पण ती सहभागिता तुमच्या जीवनात, वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही राखत नाही आहात. शांती, प्रीती, दया, क्षमाशीलता, तर तुमचं ते ख्रिस्ती जीवन विश्वासू असे नाही. ते दैहिकरित्या जगणारे असे, जे आज जगामध्ये सर्वच जण तसे परमेश्वराला शोधणारे आहेत. पण परमेश्वर ज्यांना भेटतो त्यांची चित्तवृत्ती कशी असते? देवाच्या समागमीन त्याला शोधणारे असे ते असतात, जी आपल्या मेंढपाळामध्ये चित्तवृत्ती होते. मी नेहमी एक वाक्य गुणगुणतो पहा. ते पण गाणं माझ्या बहिणीने बिलीवर चर्च येथे मध्ये गायलं होतं. त्या सीडी प्रकाशित झाल्या होत्या. तेरी आराधना पण त्यामधलंच आहे. आणि मी वेचले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. हाती पायी खोल तुझिया, ऋतले खिळे दुधारी. हाती पायी खोल तुझिया, ऋतले खिळे दुधारी. ते दुधारी खिळे असे होते. त्याच्या हातीपायी ठोकलेले असताना, काट्याचा मुकुट असताना, ज्या योजनेकरता तो आला होता, जी देवाची प्रीती, दया व्यक्त करण्याकरता, प्रस्तुत करण्याकरता, लोकांना देण्याकरता तो आला होता, त्याने ती पूर्ण केली. तुमचंही जीवन तसंच असलं पाहिजे की तुम्ही त्या चित्तवृत्तीमध्ये असला पाहिजे. तुम्ही प्रार्थनेमध्ये आहात, वचनामध्ये आहात, पण तुमची चित्तवृत्ती बदलत नसेल तर तुम्ही त्या ख्रिस्ती विश्वासात बदलणारे नाही आहात. स्त्री पतीच्या अधीन असली पाहिजे. पती ख्रिस्ताच्या अधीन असला पाहिजे. कारण की स्त्रीचं मस्तक पती आहे, पतीचं ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं पिता आहे. ते अनुशासन असं येतं पित्यापासून कुटुंबामध्ये. आणि आज तुमच्या कुटुंबामध्ये अशी काही प्रश्न आहेत, तर त्याची उत्तर हीच आहेत. ती चित्तवृत्ती आपल्यामध्ये नाहीये. आणि ती चित्तवृत्ती नसल्यामुळे अनेक गोष्टी निर्माण होत आहेत. गैरसमज, संशय, राग, द्वेष, मत्सर, हे यामुळे येत आहेत. कारण की तुम्ही त्या दैहिक गोष्टींना आपल्या जीवनामध्ये वाव देता. देवाची तर ही इच्छा होती की तो दैहिक आदाम काढला जावा, पाप काढलं जावं आणि ख्रिस्त आत्मिक आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हावा. आणि तो निर्माण व्हायचा असेल तर आपण स्वीकारलं पाहिजे की तो वधस्तंभावर आहे, तो मी आहे. माझ्यामुळे ख्रिस्त वधस्तंभावर मारला गेला, तो पुरला गेला, उठवला गेला. जर तुम्ही स्वीकारता आपल्या जीवनामध्ये, तर तुमच्यातला तो मी निघून जातो. पहा, जिथं मानच राहिला नाही तिथं राग येणार नाही, तिथं गर्व असणार नाही, तिथं तुमची निंदा झाली तरी तुम्हाला त्याचा काही फार विशेष परिणाम तुमच्या जीवनावर होणार नाही. जी ख्रिस्तामध्ये नम्र वृत्ती होती, चित्तवृत्ती, ती आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर आपण त्याचे मेंढर आहोत आणि त्याच्या मागे चाललेले असे आहोत. यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा. पहा, लोट आणि त्याची बायको
त्याच्या मुली आणि त्याचा जावई सोदोम या प्रदेशात, तिथं लोट वैतागला होता अधार्मिक लोकांमुळे. परमेश्वर त्या शहराचा नाश करणार होता. देवाचा दूत त्याच्या घरी आला आणि त्याला सांगितलं, मी या शहराचा नाश करणार आहे, तू त्वरा कर, इथून निघ. पण त्याने एक सांगितलं होतं, एक नियम सांगितला होता की जेव्हा तुम्ही इथून निघाल, त्वरेने निघाल, तेव्हा तुम्ही ज्या नगराच्या तिथे ठरवलं होतं त्याला सांगितलं की कुठल्या नगरात जाणार आहे. लोट म्हणाले, हे मला जवळ शहर, मी तिथे जात. जा म्हणाला, फक्त एक लक्षात ठेव की मागे वळून पाहू नका. जावई आला नाही, त्याच्या मुली, त्याची बायको घेऊन तो निघाला. तुम्ही असेच प्रवासात निघालेला असाल ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये, पण नियम काय आहे? मागे वळून पाहू नका. लोटाच्या बायकोने मागे वळून पाहिलं आणि ती मिठाचा खांब झाली. तुम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाला घेऊन चाललेला आहात, ख्रिस्ताला पांघरून घेतलेल्या आहात, तर तुम्ही मागे वळून कधी कधी पाहता जेव्हा तुमच्या जीवनात ते तट येतात, निंदा, ते वादिवाद होतात, तुम्ही शंका घेता, एखाद्या जीवनात अडखळण करता, म्हणजे तुम्ही काय करता आहात? तुम्ही मागे वळून पाहता, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राहत नाही आहात. आपल्या पतीने आपली पत्नीची काळजी घेतली पाहिजे, वचनाने तिला स्नान देणं गरजेचं आहे. तिच्या काही चुका असेल तर ते पांघरून घेणं गरजेचं आहे, ते स्वीकारणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाने प्रार्थनेने सुधारणं गरजेचं आहे. आज आपण याच गोष्टी काही शिकणार आहोत. आपण याच गोष्टी शिकणार आहोत. त्याचा संदेशाचा मतळ आहे सुवर्ण नियम. प्रेज द लॉर्ड. सुवर्ण नियम. ख्रिस्ती लोकांकरता जे ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत, त्यांचे ख्रिस्ताच्या विश्वासात येत आहे, ऐकत आहेत, ख्रिस्ताकडे येण्याची इच्छा आहे, अशा सर्वांना सुवर्ण नियम आहे. म्हणजे जे ख्रिस्ताला ओळखत नाहीत, असे काही मेंढर बाहेरची पण आहेत, त्यांनाही आणलं पाहिजे ख्रिस्त म्हणतो. ते सर्वांकरता हा नियम आहे सुवर्ण नियम. हा शास्त्रात नमूद आहे, त्याचा मतळ आहे सुवर्ण नियम. ख्रिस्ती जीवनक्रम जगण्याकरता काही वचन दिलेली आहेत, काही नियम आहेत. या आपण या संदेशाकडे आपण वळूया. सुवर्ण नियम. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण याकरता एक घटना पाहणार आहोत. जुन्या करारातली एक घटना आपण पाहणार आहोत. सुवर्ण नियम हा संदेश समजून घेण्याकरता. रूथ याचा पहिला अध्याय, रूथचं पुस्तक याचा पहिल्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं आपण आज पाहणार आहोत. रूथ शास्त्रेच्या पुस्तकानंतर रूथ आहे. शास्त्रेच्या पुस्तकानंतर रूथ यासाठी सांगितलं कारण मी पण शोधत होतो. धन्यवाद. पहा, रूथ हे शास्त्रेच्या पुस्तकानंतर आहे. या रूथ मधली काही वचन आपण ऐकणार आहोत. थोडक्यात माहिती सांगतो. रूथ ही नामीची सून, आणि नामी जी असते तिच्या देशात दुष्काळ पडतं म्हणून तिचा नवरा, तिची मुलं ते घेऊन, दुष्काळ पडतो म्हणून ते प्रदेश सोडतात. पहा, रूथ याचा पहिल्या अध्यायामध्ये काय लिहिलंय. शास्त्यांच्या अमदानित देशात दुष्काळ पडला. शास्त्यांच्या, जिथे शास्त्री होते, त्या समयी बेथलेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुरुष घेऊन मोआब देशात काही दिवस राहावयास गेला. कुठून गेला होता? बेथलेम, जिथं ख्रिस्त जन्माला येणार होता. हे असंच घडलं नाहीये. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाची चित्तवृत्ती सोडता, प्रार्थना सोडता, वचन सोडता, काय घडतं पहा. देवाचं वचन सांगते की एक सुवर्ण नियम ख्रिस्ती लोकांस दिलेला आहे. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताची चित्तवृत्ती सोडता तेव्हा काय होतं पहा. ज्या पुरुषाने नाव अलाम लेक याच्या स्त्रीचे नाव नामी व त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व खिल्लोन अशी होती.
ही एप्राती म्हणजे बेथलेम यहुदा येथील रहिवासी होती. ती मोआब देशात जाऊन राहील. त्यांनी तो प्रदेश सोडला. आज आपण शिकत आहोत सुवर्ण नियम. ज्याला कान आहे तो ऐको, आणि कान आहे तर ग्रहण करो, स्वीकारो, म्हणजे त्या देवाचे वचन असं तुमच्या जीवनात फळ येऊ. तुम्ही ऐकता पण स्वीकारत नाही, त्यामुळे फळ येत नाही. नुसते ऐकणारे बनू नका, श्रोते नको देवाला. निवडलेले पाचारी त्याच्या मागे चाललेले हवेत. ऐकणारे खूप आहेत, 2 मिनिटं बघतात निघून जातात. देवाचं वचन ग्रहण करा, स्वीकारा, त्यानुसार वर्तणूक करा, तर तुमचं जीवन बदलेल आणि तरच तुम्ही स्वर्गात जाल. हेही लक्षात ठेवा. त्याविषयी आपण ऐकलं पहा, मी दिलेले वचन तुमच्यासाठी आत्मा आणि जीवन असे आहे. ते तुम्ही राखलं तर पित्याचा पुत्र ख्रिस्त तुम्हाला राखेल. हेही लक्षात ठेवा. नुसतं ऐकणारे बनू नका. रूत याचं तिसरं वचन काय म्हणतं, पुढे नामीचा पती अमिल्लेक हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी 2 मोआबी स्त्रिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ती तेथे सुमारे 10 वर्ष राहिली. नंतर महलोन व खिल्लोन हे दोघे मरण पावले. याप्रमाणे नामी आपले 2 मुलगे व आपला पती यास अंतरली. तोपर्यंत त्या दोन्ही सुनाला मुलं नव्हती 10 वर्षापर्यंत. परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मोआब देशात कळले. तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी सुनांसह परत जाण्यास ती निघाली. नामी जवळ तिची मुलं पण राहिली नाही आणि पती पण राहिला नाही, फक्त सुना राहिल्या 2. आज आपण प्रभूमध्ये शिकत आहोत की सुवर्ण नियम, तुमच्या जीवनाच्या आवश्यक असलेल्या गोष्टी आज आपण शिकत आहोत की तुमचं जीवन सुखकर तुम्हाला बनवायचं असेल, सर्व कष्टामध्ये, क्लेशामध्ये, म्हणजे देवाच्या प्रार्थनेत, वचनात नसलं तुमच्या जीवनात संकट येणार नाही असं होणार नाही. निंदा येणार, क्लेश येणार, त्रास होणार, तुमचे घरचे तुमचे वैरी बनतील असं शास्त्रलेखात वचन आहे. ख्रिस्त स्वतः सांगतो. मी सांगत नाही, मी तुमचा वैरी नाही. पहा, देवाचं वचन सांगतं की परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मोआब देशात कळले. तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी सुनासह परत जाण्यास ती निघाली. ती घेऊन त्या दोघी सुनास घेऊन निघाली. कुठे? जिथून ती आली होते. देवाने तिथलं भलं केलं, काळजी घेतली म्हणून. पुढे काय होतं पहा, यातलं 13 आणि 17 वचन आपण वाचू. ते चालल्या होत्या. पुढे जाऊन काय होतं पहा, माझ्या मुलींनो माघारी जा, मी आता वृद्ध झाले आहे, नवरा करण्याचे माझे वय नाही. मी म्हटले की मला पती मिळवायची आशा आहे व आजच रात्री ती मिळाला आणि मला पुत्रही झाले. तरी ते प्रौढ होत तोपर्यंत तुम्ही त्याची वाट पाहाल काय? त्याच्या अपेक्षेने तुम्ही नवऱ्या वाचून राहाल काय? छे छे माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे. परमेश्वराचा हात मजवर पडला आहे. मग पुन्हा त्या हेल काढून रडू लागल्या. अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला, पण रूथ तिला बिलगून राहिली. प्रेज द लॉर्ड. हे रिलेशन आहे त्या सासू सुनांचं, रूथ आणि नामीचं. देवाने त्यांच्या जीवनात कार्य कसं केलं, त्या कशा बिलगून होत्या पहा. तिचा नवरा वारला होता, एक तर सून निघून गेली सासू म्हणल्यानंतर. रूथ नामीला चिटकून राहिली. तेव्हा ती म्हणाली, पहा तुम्ही जाऊन आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहेत तर. तेव्हा ती म्हणाली, पहा तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. ती चालली, तू पण जा. पण पुढे जाऊन काय होतं पहा, रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. प्रेज द लॉर्ड. किती विश्वास. ख्रिस्त म्हणतो अशी परिस्थिती येईल की सासू सुनेविरुद्ध, सून सासू विरुद्ध, आई बाप मुलाविरुद्ध, मुलगा आई बापा विरुद्ध अशी परिस्थिती निर्माण होईल.
काय आपण त्या परिस्थितीत आहोत का हो? काय ख्रिस्ताची प्रीती आपल्या ठाई थंडावलेली आहे का? होय, प्रत्येका ठिकाणी सुधारणा झाली पाहिजे. ती सुधारणा कशी झाली आपण शिकत आहोत. कशी झाली पाहिजे? सासू आणि सून यांचं एक विश्वासू प्रेमाचं नातं आज आपण पाहत आहोत. एक सुवर्ण नियम त्यातून शिकणार आहोत आपण आज. रुत म्हणाली, तुमचा देव तो माझा देव, तुमचे लोक ते माझे लोक. तुम्ही जिथे जाल तिथे मी येईल आणि तुम्ही जिथे राहाल तेथे मी राहील. तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मूठ माती होईल. मृत्यू खेरीज करून तुमचा माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करो किंबहुना अधिक करो. प्रेज द लॉर्ड. देवाला किती मोठं अध्यस्थान, किती भय परमेश्वराचं, किती विश्वास, किती प्रेमाचं ते नातं. जर माझ्याकडून हे नाही झालं तर परमेश्वर माझं पारिपत्य करो, अधिक करो, ती म्हणते. आणि नामी सुद्धा आपल्या 2 सुनांची काळजी घेणारी अशी दिसते. हे परमेश्वराचं भय आहे, हा विश्वास आहे, ही प्रीती आहे. तिने आपले 2 मुलं गमावले, नवरा गमावला आणि सुनांनी आपल्या पती गमावला. एक निघून गेली सासूच्या सांगण्याहून, पण रुथने आपल्या सासूला सोडलं नाही. तिने विश्वासूपणे तिच्याबरोबर राहिली. आज आपले रिलेशन कसे आहेत? देवाचं वचन आपल्याला विचारत आहे. आपलं आज रिलेशन कसं आहे? असंच जी वचनं दिलेली आहेत देवामध्ये आपण एकमेकांस, ती राखणारी आपण आज आहोत का? का आपला राग, आपला द्वेष, आपला मत्सर, आपल्या मनाच्या भावनिक कल्पना, आपला हक्क, आपला अधिकार गाजवणारे आपण आहोत? आपण देवाच्या वचनांना जास्त महत्व देतो की आपले भावनिक कल्पनांना जास्त महत्व देतो, देही गोष्टींना जास्त महत्व देतो? जर तुमच्या द्वेष आहे, कल आहे, मत्सर आहे, तर देवाचं वचन आज तुम्हाला सांगत आहे तुमच्यामध्ये देवाचं भय नाही आहे, तुमच्यामध्ये देवाची ख्रिस्ताची प्रीती नाही आहे. कारण की प्रीती पापांचे रास झाकीते. प्रीती सर्व काही सहन करते, ती खचत नाही, ती सर्व काही खरे मानण्यास विश्वासू असते. प्रीती दोष लावत नाही, उपकार स्मरत नाही. आणि असा प्रीती करणारा एकच आहे, दयाळू पिता ख्रिस्त. आणि ती प्रीती आपल्या ठाई असले पाहिजे, जिथे या रिलेशन मध्ये दिसते. त्या दोघींना पती राहिले नाहीत, पण नामीने सांगितलं तरी ती गेली नाही आणि रुथने आपल्या नामी सासूची साथ सोडली नाही. आज आपलं जीवन त्या देवाच्या वचनांना धरून असे आहे काय? आपण एकमेकांना दिलेली वचनं पूर्ण करत आहोत काय? ख्रिस्तामध्ये दिलेलं वचन पूर्ण करत आहोत काय? विशेषतः ज्यांचे वैवाहिक संबंध आहेत, जे आज लग्नाच्या बेडीमध्ये आहेत, अशा सर्वांसाठी प्रभूचं वचन सांगते की जी वचनं प्रभूमध्ये तुम्ही कबूल केलेली आहेत ख्रिस्तामध्ये, ती शेवटपर्यंत निभवणारे बना. आणि सासूनी सुद्धा आपल्या सुनांसंगती प्रेमाने कसं वागायचं हे दोघींच्या जीवनातून आपल्याला आज वचन बोध करत आहे. आणि जेव्हा त्या दोघी अशा प्रेमाने मायलिकीसारख्या राहिल्या, पहा देव त्यांच्या जीवनामध्ये कसे आशीर्वाद उघडतो. पहा मृत याचा 2 अध्याय 11 आणि 12 वचन काय म्हणतं पहा. नामी मग कुठे येते? नामी येते त्या ठिकाणी जिथे ती ठरवलेलं असतं. आज आपण त्याच गोष्टी शिकत आहोत की सुवर्ण नियम, ख्रिस्ती जीवितक्रम कसा असावा. नामी आणि रूथ या दोघी सासू सुनांच्या जीवनातून तो विश्वासूपण, ते प्रेमाचं नातं आज आपण शिकत आहोत. बऱ्याच कुटुंबामध्ये वैवाहिक गोष्टीमध्ये अडचणी आहेत, वादिवाद आहेत. ख्रिस्ती विश्वासू जीवन असतानाही अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये त्रासदायक आहेत. तुमचे एकमेकांचे रिलेशन बिघडलेले आहेत. ते यासाठीच की तुमचं जीवन ते ख्रिस्ताच्या विश्वासात नाही, प्रीतीमध्ये नाही. आणि जी वचनं तुम्ही एकमेकांस दिली त्याची आठवण तुम्हाला विसर पडलेला आहे.
मग रूत आणि नामी कुठे येतात पहा. दुसरा अध्यायाचं पहिलं वचन वाचून. नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता, तो अलीमेलेक याच्या कुळातील असून मोठा श्रीमान माणूस होता, त्याचे नाव बोआज असे होते. आणि तिथे येतात त्या. आणि मग यातलं 11 आणि 12 वचन काय म्हणतं पहा. बोआज तिला म्हणाला, त्याची शेती असते आणि ती शेतीमध्ये सर्व पडलेला असतो, ते वेचण्यासाठी तिला पाठवत जाते ती. बोआज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपली सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपल्या माता पित्रे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आलीस, ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जी वर्तणूक करता ना एकमेकांसंगती, तुम्हाला वाटतं कोण पाहतं, पण त्याचे वर्तमान लांब लांब पर्यंत जात असतात. पहा, बोआजला माहित होतं की ती आपल्या सासू संगती कशी वागली, त्या दोघींची रिलेशन कसे आहेत, कसे विश्वासू आहेत, किती प्रेमाचे आहेत, हे बोआजला कळलं होतं. बोआज म्हणतो की बोआज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागली व तू कशा प्रकारे आपले माता पित्रे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आली, ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देव. इस्रायलचा देव परमेश्वर त्याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देव. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुमच्यातून चुका होऊ द्या, पण जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे वळता, एकमेकांच्या चुका कबूल करता, परमेश्वर तुम्हाला तुमचं पारितोषिक देतो. प्रेज द लॉर्ड. हेही सांगतो मी आत्ताच. बोआज तिला म्हणतो की परमेश्वर तुझ्या कृत्यांचे तुला फळ देवो. ती जी सासू संगती विश्वासू राहिली आणि त्या दोघींचे जे प्रेमळ संबंध होते, प्रीतीचे संबंध होते, बोआज तिला म्हणतो की परमेश्वर तुझ्या कृतीचे फळ तुला देव. इस्रायलचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देव. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या समागमी राहता, त्याच्या पंखाखाली राहता, त्याच्या त्याच्या पंखाखाली आश्रयास जाता, त्याच्या भयामध्ये राहता, त्याच्या वचनामध्ये राहता, त्याच्या प्रीतीमध्ये राहता, म्हणजे तुम्ही एकमेकांसंगती प्रीतीने विश्वासाने वर्तणूक करता, तर परमेश्वर तुमच्या कृतीचे फळ तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याकरता कुठल्या मापाने घालत आहात, कसे पेरतात याकडे पहा. जर तुम्ही द्वेषाने पेरता तर तुम्हाला द्वेषाने मिळेल. जर हात राखून पेरतात, हात राखून कापणी कराल. जर माप दडपून भरत आहात, तर माप त्याच मापाने तुमच्या पदरी लोक घालतील, ज्या मापाने तुम्ही घातलं आहे. याकरता आपल्या तागडीतली वजन ठीक करा. नीतिसूत्रात म्हणले पहा, परमेश्वराला खोटे तागडी आणि खोट्या वजनाचा वीट आहे. समोरचा व्यक्ती कसा वागतो याच्यावर आपलं जीवन ठेवू नका. नामी म्हणाली होती रूथला, जा तू, माझ्याकडे नाहीये काही आता. असं सासू आणि सुनांचं रिलेशन असलं पाहिजे, विश्वासू. असं तुमचं ख्रिस्ती जीवितक्रम असलं पाहिजे, विश्वासाचं, प्रेमाचं. नामीने रूथला सांगितलं की जा तुझ्या घरी, आता कोण राहिलंय, माझ्याकडे मुलं नाहीयेत, मी लग्न केलं तरी ती मुलं जरी झाली तरी ती मोठी व्हायला फार वेळ लागेल, त्यातली एक सून निघून गेली. पण नामीला रूथ चिटकून राहिली. आणि अशा काही तुमच्या जीवनात सुना आहेत, तर त्यांचा सांभाळ करा. त्यांच्या जीवनात अडखळ निर्माण करू नका. विश्वास आहे, प्रीतीद्वारे त्यांचं जीवन सांभाळा. परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देव. इस्रायलचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देव. जेव्हा तुम्ही पूर्ण कृतीने, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने जे परमेश्वर प्रीती करता, तर परमेश्वर त्याचं फळ दिल्याशिवाय तुम्हाला राहत नाही. समोरचा माणूस तुमच्यासाठी किती द्वेषाने, किती रागाने जरी वागत असला, तुम्ही जर प्रीतीने पेरत आहात, तर कधी ना कधी परमेश्वर तुमच्या पदरी त्याचं फळ देईल. या युगी नाही, त्या येणाऱ्या सार्वकालिक जीवनात तर हमखास मिळेल. प्रेज द लॉर्ड. याकरता आपलं सर्व कार्य पौल काय म्हणतो, प्रीतीने करणारे बना. प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे.
विश्वास, आशा, यात काय आहे? प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्रायलचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तो आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देवो. आणि जर आज तुम्ही फिरून परत परमेश्वराकडे आलेले आहात, स्वीकार केलेला एकमेकांचा, तर परमेश्वर तुमच्या कृतीचे फळ तुम्हाला देईल. जर तुम्ही आस्था धरत आहात, पश्चाताप करत आहात आणि तुम्ही फिरून परमेश्वराकडे आलेले आहात तर. पहा, यातले आपण काही अजून वचन वाचूया. रूथ याचा 3रा अध्याय 1 ते 5 वचन काय म्हणतात पहा. तिची सासू नामी तिला म्हणाली, तुझे कल्याण व्हावे म्हणून तू साठी एखादे स्थळ मला पाहावायच नको काय? तर हे पहा, ज्याच्या नोकरी बरोबर तू राहिलीस ती बवाज आपला आप्त नव्हे काय? तो आज रात्री त्या खळ्यात जाऊन सातू उपसणार आहे. तर तू नाहन माखन कर व आपली चांगले वस्त्रे घेऊन खळ्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नको. तो कोठे निजतो हे पाहून ठेव, आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून तिथे निजून राहा. मग काय करायचे ते तोच तुला सांगेल. सासूची आज्ञा तिने पाळली आणि ती गेली, त्याच्या पायाशी झोपले. आणि नंतर तुम्हाला माहिती आहे की बवाजाने इस्रायलचे लोक जमा करून, त्याचा अजून एक आप्त होता त्यांनी नाही स्वीकारला म्हणून बवाजाने रूथचा स्वीकार केला. प्रेज लॉर्ड. या गोष्टी आपल्याला फार आत्मिक गोष्ट शिकवतात. जर तुम्ही एकमेकांच्या आज्ञा पाळत आहात, पत्नी नवऱ्याच्या अधीन आहे, नवरा ख्रिस्ताच्या अधीन आहे, आणि हे अनुशासन जर तुमच्या जीवनात आहे, आपल्या आईबापांची आज्ञा तुम्ही पाळत आहात, तर परमेश्वर तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. पहा, यातला 4था अध्याय 17 वचन काय म्हणतं पहा. देवाची योजना काय होती, या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वराची योजना काय होती. रूथ याचा 4था अध्याय 17 वचन. नामीला पुत्र झाला असे म्हणत शेजारणीने त्याचे नाव ओबेद असे ठेविले. तो इसायाचा बाप व दाविदाचा आजा होय. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची योजना काय होती पहा. इशाया म्हणजे कोण? दाविदाचा बाप, ज्याला 7 पुत्र होते. आणि पहा, इशायाचा बाप कोण होता? ओबेद, जो त्या रूथच्या पोटी जन्माला आला आणि नामीने त्याचा सांभाळ केला. किती देवाची धन्यता, देवाची योजना किती मोठी. जेव्हा तुम्ही सांगितलेला नियम पाळता, आज्ञा पाळता, प्रीतीत राहता, एकमेकांच्या अधीन असं जीवन जगता, परमेश्वर तुमचं जीवन सुधारल्याशिवाय राहत नाही, तुम्हाला प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. कारण परमेश्वर कोणाचाच उधार ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी आपल्या जीवनात पाळणारे बना. या गोष्टी आपल्या जीवनात पाळणारे बना. पहा, करिंथीकराचे पहिले पत्र 11 अध्याय 3 वचन काय म्हणतं. करिंथीकराचे पहिले पत्र, करिंथीकरास पहिले पत्र करिंथीकरास पहिले पत्र 11 अध्याय यातलं 3 वचन काय म्हणतं पहा. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. बोल म्हणतो, माझी समजावी तुम्हाला इच्छा आहे. तुम्ही एकमेकांची वचनं नका मोडू, देवाच्या आज्ञा मोडू नका. ते तुम्ही एकमेकांची वचनं नाही मोडत, देवाची वचनं मोडत आहात. त्याकरता एकमेकांना समजून घ्या. आपल्या जीवनामध्ये अडखळण का निर्माण झाले की आपण त्या सुवर्ण नियमामध्ये, देवाच्या वचनामध्ये राहत नाही. नवरा म्हणजे पती बायकोला समजून घेत नसेल तर ती काही दिवसाने कठीण होऊ शकते. त्याकरता नवऱ्याने वचनाने, प्रीतीने आपल्या बायकोला बदललं पाहिजे. ती त्यासाठी दिलेली मंडळी आहे कृती करण्याकरता. जसा वर वधू करता देण्यात आला, वधू म्हणजे कलस्या सामर्थ्याने भरतो, तसं ती मंडळी नवऱ्याला दिलेली आहे.
आणि हे वचन आपल्याला तेच सांगते की परमेश्वराचे आशीर्वाद कसे येतात जेव्हा ही अधीनता तुम्ही राखता तुमच्या जीवनामध्ये, तेव्हा परमेश्वराचे आशीर्वाद येतात. आज्ञापालन ठेवता, अनुशासन ठेवता. नामी आणि रूथ यांच्या जीवनातून आपण पाहिलं परमेश्वराचे आशीर्वाद असे कार्य करतात. पहा, इपिस्करास पत्र 5वा अध्याय 31 ते 33 वचन. ही वचन आपण ऐकली होती, पुन्हा एकदा ऐकू. इपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 31 ते 33 वचन काय म्हणतात? यामुळे पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोस जडून राहील आणि ती उभयता एक देह होतील. हे गुज मोठे आहे, हे मी ख्रिस्ताविषयी व मंडळीविषयी बोलतो. तथापि तुम्ही प्रत्येक जणाने जशी स्वतःवर तशी आपल्या बायको प्रीती करावी आणि बायकोने आपल्या नवऱ्याची भीड राखावी. प्रेज द लॉर्ड. पहा, इपिस्करास पत्र हे 5वा अध्याय 31 ते 33 वचन आहेत. याच्या अगोदरची 25 ते 27 वचन आहेत की नवऱ्याने वचनाने बायकोला जलस्थान द्यावं, की तिला डाग आणि सुरकुती नसावी, स्वतःला पवित्र मंडळी सादर करावी. हे नवऱ्याचं काम आहे. पण हे वचन काय आहे? हे गूढ वचन आहे, गुप्त वचन आहे. यात फार गहन अर्थ आहे. उत्पत्ती म्हणजे जसं परमेश्वर म्हणाला की मनुष्याचा पुत्र, पहा मनुष्य आई बापा पाहतो, मनुष्याचा मुलगा म्हणजे जो कोणी मुलगा असेल तो काय करेल? हे वचन देवाने बोलले उत्पत्तीमध्ये की आपल्या आई बापापासून वेगळा होईल, आपल्या स्त्री जोडून राहील आणि ते दोघं एक देह होतील. हे वचन गूढ आहे. पौल असं का सांगतो? कारण की ख्रिस्त मानवी देहाने या जगात आला, मरियेच्या पोटी पवित्र आत्म्याने जन्म घेतला आणि पहा तो मानवी देह धारण करून या जगात आला, मनुष्याचा पुत्र ख्रिस्त. आणि तो आई बापापासून वेगळा करण्यात आला आणि कलस्या, वधू आणि कलस्याचे बाहेर जे ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवतील असे सर्वजण शुद्ध व्हावे म्हणून त्याचं अर्पण झालं. आणि मग ती कलस्या आणि वधू काय झाले? एक आत्म्यामध्ये एकत्र झाले. ही ती देवाची योजना आहे. हे वचन गूढ आहे. पौल काय सांगतो? हे गुज मोठे आहे, हे मी ख्रिस्ताविषयी व मंडळीविषयी बोलतो. काय? यामुळे पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ती उभयता एक देह होतील. हे वचन त्या कलसियान आत्मिक योजनेविषयी परमेश्वराचं होतं, जे उत्पत्तीमध्ये परमेश्वर बोलला की पहा, मुलगा आईबापापासून वेगळा होईल, आपल्या स्त्री जडून राहतील, ते एक देह होतील. आणि हे वचन जसं कलेस्या करता आत्मिक योजना होती की ख्रिस्त, कलेस्या आणि कलेस्याच्या बाहेरचे लोक पवित्र शुद्ध व्हावेत, त्याची मेंढर आणि सार्वकालिक जीवनाचे दरवाजे उघडले जावेत आणि तो आत्मिक पुरुष त्यांच्या ठाई प्रगट व्हावा, बदलावे प्रत्येक जण प्रतिमेमध्ये. मग ख्रिस्ताचं अर्पण झालं, त्याचं पवित्र रक्त आपल्यासाठी देण्यात आलं आणि ती कलस्या वधू शुद्ध करण्यात आली. आणि हे वचन त्या सर्व वैवाहिक लोकांसाठी सुद्धा आहे, जे आज ऐकतील. वैवाहिक जीवनामध्ये या गोष्टी लक्षात ठेवा की त्यांचं अनुशासन, देवाचं अनुशासन जेव्हा त्यांचं लग्न होतं ते वेगळं होतं. कारण की त्या स्त्रीचा मस्तक तो मुलगा होतो, ज्याने त्या मुलीसंगती लग्न केलेलं आहे आणि त्या मुलाचं मस्तक ख्रिस्त आहे आणि ख्रिस्ताचा पिता आहे. ते अनुशासन नियम असे येतात. त्याकरता त्यांच्या जीवनामध्ये अडखळण करणारे असे बनू नका, त्यांच्यावर अधिकार गाजवणारे बसू नका. आत्मिक बोध करा, वचन सांगा, प्रार्थना करा, त्यांचं काही चुकत असेल तर बोध करा. तुमचे वैवाहिक जीवन सुखीचं व्हावं आणि सर्व अडचणीमध्ये ती कालतरूवर लावलेली नवी कळी तुम्ही दिसावं, ख्रिस्ताचा सुगंध तुमच्या जीवनात यावा. ते हे वचन जे गूढ आहे ते तुम्ही समजून घ्या. ते कलस्या करताय पौल म्हणतो, कारण की कलस्या करता ख्रिस्त आणि कलस्याचे बाहेरचे शुद्ध व्हावे, ते कलस्यामध्ये यावे. जो आदाम एदेन बागेतून परमेश्वराने आज्ञा भंगामुळे बाहेर घालवला होता, त्याने परत परमेश्वराने ख्रिस्तामध्ये शुद्ध करून कलस्यामध्ये घेतला. ही ती आत्मिक योजना आहे. हा तो समेट आहे. हा समेट तुमच्या जीवनी राखा. हा समेट, हा अधीनता
हा आशीर्वाद, हा सुवर्ण नियम, हा नियम तुमच्या जीवनी राखा. प्रेज द लॉर्ड. आणि अशा कलस्या ज्या ख्रिस्ताच्या आत्मिक शरीराशी जडलेल्या आहेत, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, पवित्र आत्म्यामध्ये, त्यांना सामर्थ्य देतो. ख्रिस्त त्या कलस्याला सामर्थ्य देतो, कारण ख्रिस्त पाया आहे आणि कोनशिला आहे. तुम्ही अनेक प्रकारचे अवयव आहात, सर्व अवयव म्हणून एक शरीर बनतं. तसं तुम्ही वैवाहिक कुटुंबामध्ये एक आत्मा ख्रिस्तामध्ये आहात. जे नवरा बायको आहेत आणि जे वडीलधारी आहेत, त्यांनी आत्मिक बोधा करताच त्यांच्या जीवनामध्ये बोध करणारं बनावं. जर काही आपल्या मुलाबाळांकडून चुका दिसत असतील तर वचनाद्वारे त्यांना बोध करा, मार्गदर्शन करा, पण हा सुवर्ण नियम आपल्या जीवनी बाळगा, आज्ञापालन बाळगा, की जो देवाने लावून दिलेला आहे ख्रिस्तामध्ये. पहा, मत्तय 7वा अध्याय 12 वचन काय म्हणतं. शेवटचं वचन वाचूया. मत्तय 7वा अध्याय 12 वचन. मत्तय 7वा अध्याय 12 वचन काय म्हणतं पहा. याकरिता लोकांनी जसे तुम्हाबरोबर वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्याचबरोबर वर्तन करा, कारण नियमशास्त्र व संदेष्ट शास्त्र यांचे सार हेच आहे. ज्या सासवा ऐकत आहेत, सुना ऐकत आहेत, पती ऐकत आहेत, त्यांनी लक्षात ठेवा, मुलगा आई बाबापासून वेगळा होईल, आपल्या स्त्री जडून राहील आणि ते एक आत्मा होतील. त्यांच्या जीवनामध्ये अडखळण करू नका. तुमच्या भावनिक कल्पना त्यांच्या जीवनात टाकू नका. देवाचं अनुशासन आहे. त्या स्त्रीचं मस्तक तिचा पती आहे, पतीचं ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं पिता आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की समोरच्याने माझ्या संगती चांगली वर्तणूक करावी, तर तुम्ही त्या संगती चांगली वर्तणूक करा, असं ख्रिस्त सुवर्ण नियम मत्तय याचा 7वा अध्याय 12 वचनामध्ये सांगतो. तुमच्या जीवनामध्ये आज वादिवाद कलह आहेत, याची कारण हीच आहेत, कारण की तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा बाळगता, तुम्ही त्या संगती वर्तणूक करत नाही तशी. प्रेज द लॉर्ड. मत्तय 7वा अध्याय 12 वचनामध्ये सुवर्ण नियम म्हटला आहे, तो हाच सांगतो की याकरता लोकांनी जसे तुम्हावर वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्याबरोबर वर्तन करा, कारण की नियमशास्त्र व संदेशशास्त्र यांचे सार हेच आहे. हाच तो गाभा आहे, हाच तो मेन भाग आहे. जशी देवाने ख्रिस्तामध्ये सर्व प्रीती केली, सर्वांचा स्वीकार केला, तसंच तुम्ही एकमेकांचा स्वीकार देवाच्या गौरवाकरता करणारे बना. सर्व द्वेष, मत्सर, राग, निंदा, तो देहिकपणा आदामाद्वारे काढलेला आहे, त्याला परत फिरून उभा करणारे असे बनू नका. सुवर्ण नियम आपल्या जीवनात राखा. प्रीतीचा, संयमाचा, विश्वासाचा, इंद्रिय दमनाचा आणि स्वतःहून जी अपेक्षा तुम्ही दुसऱ्याकडून करता तेच त्यासाठी वर्तणूक करणारे बना. ख्रिस्ताने सुद्धा हीच वर्तणूक राखली. आपण स्वर्गात जावं म्हणून त्यांनी देवाचा आज्ञापालनात राहिला, निंदा सहन केली, काट्याचा मुकुट सहन केला, हातीपायी खिळे ठोकले, भाला भोकसण्यात आला, चिट्ट्या त्याच्या पेहऱ्यावर टाकण्यात आला, निंदा करण्यात आली, थुंकण्यात आलं, मारण्यात आलं, चापकाचे फटके खाल्ले. आपल्या जीवनातही ती वर्तणूक ठेवा, म्हणजे तुमचं जीवन सर्व अडचणीत सुद्धा आनंदमय, इतरांच्या जीवनात साक्ष देणारं बनेल. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या जीवनात आशीर्वाद कार्यान्वित करो. आमेन. आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया आणि प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा उद्या भेटणारच आहोत, रविवार आहोत, उद्या भेटूया. वाचलेली वचन ख्रिस्त तुमच्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, प्रभूची प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया.
धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. विश्वासाची वेळ दिलीस, सहभागिता दिलीस. ऑनलाईन जेवढे पाहत आहेत त्यांना सर्व वाचलेल्या वचनात आशीर्वादित केलं असेल आम्हाला ठाऊक आहे. तुमच्या जीवनात जे काही आज अडखळणं असतील, त्रास होत असेल एकमेकांपासून, देवपात त्यांना तू शांती दे, प्रीती दे आणि त्यांचं हृदय ख्रिस्तामध्ये या क्षणी बदललं जावं आणि तो आत्मिक बाप्तिस्मा ख्रिस्तामध्ये त्यांना मिळावा असं तू कर. होय प्रभू, आज ज्या कलस्य आहेत त्या ख्रिस्ताच्या शरीराच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखणाऱ्या ख्रिस्तामध्ये बनव. वचनाचे बोध घेणारं त्यांना ख्रिस्ता बनव. आज ज्या विवाहित कुटुंबामध्ये वादिवाद आहेत त्यांच्यामध्ये शांती दे आणि मध्यस्थ कर ख्रिस्ता, समेट कर त्या कुटुंबाचा. प्रभू, सर्वांनी विश्वासात राहावं. एकमेकांबरोबर, शेजाऱ्यांबरोबर जिथं काम करतात तिथे ख्रिस्तासारखी वर्तणूक करणारे प्रत्येकाला तू बनव. आज जे प्रार्थना करत आहेत, प्रार्थनेच्या गोष्टी मागत आहेत, ख्रिस्तामध्ये पूर्ण कर. जे अंधकारात बसलेत त्यांच्या ख्रिस्ताचा प्रकाशमान कर. जे भुकेले त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे सेवक आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात घाल. त्या लागणाऱ्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये आणि त्यांच्या जीवनाद्वारे जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. अनेक जण ॲम्ब्युलन्स मध्ये आज जात असतील, सिरियस कंडिशन मध्ये असतील, त्यांना तू स्पर्श कर, आरोग्य दे, शांती दे. जे आज बंधनामध्ये आहेत, जुन्या पारंपरिक अशी सर्व बंधनं ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे मोकळी केली जावीत. हे सर्व प्रार्थना ते ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेल्या आहेत म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. हे आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत आनंदी राहा, सुखात राहा, प्रीतीत राहा, देवाच्या छायेखाली लपा. आमेन. नको वाटतं ऑनलाईन बघते म्हणजे